तर 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता हा आज येईल, उद्या येईल, असं करता करता आज 17 एप्रिल आलेली आहे. हप्ते वितरणासंदर्भात अजूनपर्यंत अपडेट आलेली नसल्याने लाडक्या बहिणी या सध्या प्रचंड नाराजीत आहे. कारण अशी माहिती समोर येत आहे की 71 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र करण्यात आलेल्या आहे. कारण की त्यांची केवायसी ही दुरुस्ती झालेली नाही, तर काही महिलांनी केवायसीच केलेली नसल्या कारणाने 71 लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे आणि याचा राज्य सरकारला बऱ्याच रुपयांचा फायदा होणार असल्याची बातमी समोर येत आहे. कोट्यवधी रुपये सरकारचे वाचणार आहे, कारण लाडक्या बहिणी या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात का असेना पण अपात्र करण्यात आलेले आहे आणि यानंतर केवायसी साठी जर नवीन ऑप्शन उपलब्ध केलं नाही तर ह्या महिला कायमच्या अपात्र होतील. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकीची झाली असेल त्यांना दुरुस्ती करण्याची एक संधी देण्यात आलेली आहे. तर त्यांनी तरी लवकरात लवकर केवायसी दुरुस्ती ही करून घ्यायची आहे. 31 एप्रिल ही त्याची शेवटची तारीख असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्याच्या घडीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना सध्या एकच चिंता सतावत आहे की मार्चचा जो काही हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होईल. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, या संदर्भातलीच माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सध्या तरी राज्यातल्या लाडक्या बहिणींना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या होत्या त्या लाडक्या बहिणींची संख्या जवळपास 71 लाख आहेत. पण ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणी जवळपास आता 1 ते 1.25 कोटीच्या जवळपास उरलेले आहेत. कारण 2 कोटी महिलांतून 70 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या महिला पात्र असतील त्या महिला आता हप्त्याची वाट पाहतच आहेत. पण सध्या तरी हप्ते वितरणासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. पण लाडक्या बहिणींनो, बातमी अशी येत आहे की अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता आहे. आणि जर अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या हप्त्याचं वितरण होत असेल तर नक्कीच त्या संदर्भातला GR हा आज किंवा उद्या या 2 दिवसात प्रसिद्ध होईल. रविवारला तर 19 तारीख आहे, अक्षय तृतीया आहे. त्याच्यानंतर सोमवारपासून या हप्ते वितरणाला सुरुवात होईल आणि 25 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि या संदर्भातली जी काही माहिती आहे ती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण जवळपास आपल्या बातम्या ह्या खऱ्या ठरत असतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.